आता बातमी सुनील शेळकेंची आहे। मंत्रिपद दिलं तर मी नक्कीच स्वागत करेन असं सुनील शेळके म्हणालेत। माझी इच्छा असली तरी मी थेट जाऊन थोडी शपथ घेणार आहे असंही सुनील शेळकेंनी म्हटलंय। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या मंत्रिपदावर शेळकेंची वर्णी लागणार असली चर्चा सुरू आहे। त्यावर शेळकेंनी ही प्रतिक्रिया दिली। आपल्यासोबत आमदार सुनील शेळके अण्णा, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यानंतर तुमचं नाव जे आहे आता जोरदार चर्चेमध्ये आलेलं आहे। मंत्री पदामध्ये तुम्ही रेसमध्ये आलेला पाहायला मिळत आहे। नक्की मंत्रिपद मिळणार आहे का तुम्हाला? हे बघा, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नेते आदरणीय अजितदादा आहेत। दादा असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब, पक्षातले प्रमुख मंडळी प्रफुल्लभाई असतील, हे सर्वजण एकत्रितपणानं बसून कुणाला संधी द्यायची हा सर्वस्वी अधिकार आणि निर्णय ते घेतील। तुमची इच्छा आहे का? पण माझी इच्छा असली नसली तरी शेवटी मी थोडी म्हणणार आहे की माझी इच्छा मग आता जाऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायला निघालोय। सर्वस्वी अधिकार दादांचा आहे। प्रत्येकाला वाटत असं चांगल्या पदावरती काम करण्याची संधी मिळावी। माझ्यापेक्षा काही सिनियर लोक आहेत किंवा जर उद्या नवख्या किंवा नवीन चेहऱ्याला संधी द्यायची असेल तर त्या ठिकाणी मी आग्रह धरून चालणार नाही। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं मी स्वागत करील। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, मावळ।